रामकृष्ण हरी माऊली। मी धनश्री पाटील सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे आषाढी एकादशी, म्हणून मी चालले वारीमध्ये म्हणजे मी पंढरपूरच्या वारीमध्ये नाही चालली आहे। आमच्या इथून खोपोलीमधून सासगावपर्यंत चालत निघतात सगळे लोक, त्याच्यामध्ये मी जाणार आहे। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जाऊ, पण मला जाम हाऊस आहे वारीमध्ये जायची किंवा मग चालत जायची हाऊस आहे जाम मला। ते बोलतात ना, ते देवाच्या मनात असलं किंवा मग देवाने जेव्हा बोलवलं तेव्हाच आपण जाऊ शकतो, तसं काहीच आहे। तर मी असं सांगितलं होतं आणि देवाने माझं ऐकलं। भलेही ती पंढरपूरची वारी का नसा, पण ॲटलिस्ट मला वारीत चालायचा जो योग होता तो तरी आलाय ना मला, आणि ते पण आषाढी एकादशीच्या दिवशी। सो मी तर खूप खुश आहे। त्यामुळे मग आता मी तयार होऊन चालली आहे आणि कदाचित तिथे थोडंसं लेट पण होऊ शकतं, म्हणून मग मी आत्ताच जस्ट फराळ वगैरे करून घेतलेलं आहे आणि मी जाता चालले। सो तिकडे जाऊन भेटूया। तिथे खूप सारं असणार आहे, म्हणजे रिंगण वगैरे असणार। म्हणजे आमच्या इथे चौक आहे, तिथे पूर्ण सगळेजण मिळणार आहेत, सगळे भेटणार आहेत आणि त्याच्यानंतर मग तिथून पायी चालत जायचं आहे। आता फक्त बाहेर पाऊस नको पडायला, बाकी मग सगळं देव बघून घेईल। मला जायचं होतं म्हणून मी सकाळीच रांगोळी वगैरे काढून टाकली आहे, दाखवते मी, थांबा। मला आवडतं रांगोळी वगैरे काढायला, म्हणून मग मी काढलंय। आता बघू, पप्पांचा वगैरे कॉल आल्यावर त्यांना विचारू, दाखवू, कारण की ते गेलेत आता पंढरपूरवरून काल त्यांचा कॉल आलेला, तेव्हा आम्ही कळस दर्शन इथूनच कळस दर्शन आम्ही घेतलं। तिथे खूप जास्त गर्दी यावेळेस, आणि पप्पा पण तेव्हाच गेलेत। नेमकं एकदा पप्पांना आवडत नाही, पण मग देवाच्या नावाने पप्पा गेलेलेत। बरं, मी ट्राय करेल पुढच्या वर्षी जायचं, पण बघू आता, ते आपल्या हातात असतं। जोपर्यंत देव बोलवत नाही तोपर्यंत आपण नाही जाऊ शकत। सो बघू, आता प्रार्थना तर करूया। आणि आता मी निघते, थोड्या वेळामध्ये मी निघणार आहे। पाऊस पण आहे आणि वारा पण आहे। ज्या जागेवर यायचं होतं तिथे मी आली आहे, पण इथं कोणच नाही। मी लेट आली आहे की कोणी आलंच नाही आहे। यानंतर खूप पाऊस आला, कारण की इंद्रदेव आमच्या प्रसन्न झालेले, त्याच्यामुळे आम्हाला एका शेडमध्ये थांबावं लागलं। इथे 2 मिनिटासाठी आम्ही ब्रेक घेतलेला आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा चालायला लागलो।
आणि आम्ही ज्या मंदिरामध्ये जाणार होतो ना, ते मंदिर विठ्ठल रखुमाईचं खूप मोठं मंदिर आहे आणि त्याला नाव दिलं आहे धाकटी पंढरी. सो ते 5 किलोमीटर अंतरावर होतं. अजून खूप वेळ बाकी चालायला. सलग 2 तास चालल्यानंतर अजून एका स्टॉपवर आम्ही थांबलो आणि तिथे चहा पाण्याची व्यवस्था केलेली, पण मी नाही घेतलं. पण हॅट्स ऑफ त्या वारकऱ्यांना जे दरवर्षी एवढे 100, 200, 300 किलोमीटर चालत जातं. माझी तर इथेच हवा टाईट झाली होती. पुढे 1 किलोमीटर चालल्यानंतर फायनली मला कळस दिसला, तेव्हा कुठे माझ्या जीवाला. कोणी हरवलं तर खूप गर्दी आहे. पंढरपूरला काय असेल? पंढरपूरला जे नॉर्मली आलेले त्यांच्यासाठी ही वरची लाईन होती आणि ह्या वरच्या लाईनीत जाण्यासाठी सुद्धा अजून 2 फ्लोअर होते आणि आमच्यासाठी खालची लाईन होती, कारण की ऑब्व्हियसली आम्ही 2 तास ऑलरेडी चालत आलेलो. हे म्हणत म्हणत आम्ही कधी दर्शन करायला पोचलो आम्हाला समजलं नाही. आणि आमच्या दिंडीवाल्यांनी ऑलरेडी आमच्यासाठी फराळाची व्यवस्था करून ठेवलेली. सो आम्ही तिथे गेलो, पण आम्ही बघितलं तर ऑलरेडी आमच्या दिंडीमधले सगळे लोक इथे येऊन बसलेले, फक्त आम्हीच लेट होतो. आता फायनली आम्ही घरी चालले. आमचं दर्शन वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही आलो. तर मी आत्ता आलेली आहे घरी. 3 वाजलेत मला घरी यायला आणि मी निघाली होती किती वाजता? 10:30 वाजता मी निघाली होती. म्हणजे एवढा वेळ आम्हाला लागला. तरी पण जेव्हा आम्ही गेलो ना तेव्हा जास्त काय नव्हतं, कारण की आम्ही खालच्या साईडने गेलेलो. म्हणजे जे वारकरी नाही, म्हणजे जे दिंडीमध्ये होतो ना आम्ही, तर आम्हाला एक ID कार्डसारखं होतं. तर मग ते दाखवल्यानंतर आम्हाला डायरेक्ट एंट्री भेटत होती. म्हणजे आम्हाला वरती 3 मजली अशी लाईन नाही लावावं लागली, आम्हाला डायरेक्ट भेटलं, कारण की आम्ही एवढं चालत गेलो होतो. त्याच्यामुळे एक फायदा झाला त्याचा. आणि तिथं गेल्यावर भारी वाटलं, एकदम मस्त दर्शन झालं. मागच्या वेळेस खूप असं गिचड दर्शन झालं, यावेळेस एकदम स्मूथली दर्शन झालं. काय माहिती कसं काय, पण भारी होतं. आणि आम्हाला मध्ये मध्ये 2-3 टप्पे खायला पण थांबवलं होतं त्यांनी. खूप चांगली व्यवस्था होती, म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढं भारी असेल. आणि ही दिंडी 30 वर्षापासून चालत आली आहे, म्हणजे तेव्हापासून. आणि तेव्हा फक्त 30 लोक होते आणि आत्ता खूप लोक होते, म्हणजे 500 लोक तर होतेच आमच्या दिंडीमध्ये. त्याच्यामुळे ते बोलले की आता पुढच्या वर्षी अजून जास्त वाढवा, अजून सगळ्या लोकांना सांगा, असं तसं चालू होतं. भारी होता, एकदम मस्त एक्सपिरियन्स होता. फक्त पावसाने घाल केली, एकदम घाण. म्हणजे एवढा येत होता ना, मी तर पूर्ण भिजली, पूर्ण माझे केस पण मागून पूर्ण भिजले आणि मी स्वतः पण एवढी भिजली. पाऊस होता तर होता, त्याच्यावर मध्ये हे पण होतं, वारा पण होता, त्याच्यामुळे अजून आमची फजिता झाली. पण ठीक आहे, एक्सपिरियन्स. त्याच्यामुळे मग सगळं इग्नोर केलं आणि आम्ही गेलो. आणि कधी आम्ही तिथे पोचलो ते कळलंच नाही. तिकडे गेल्यावर पण चालूच होतं आमचं. मगसपासून समजत नव्हतं की काहीतरी आधुरं वाटतंय. मी आत्ता नोटीस केलं की आम्ही गंध नाही लावला आहे, म्हणजे तो असतो ना आपला चंदनाचा वगैरे,
नाही लावला आम्ही. आमच्या समोर एवढे होते पण काय माहिती, आम्ही आमच्या धुंदीत एवढी सगळी गर्दी, आम्ही कोण ना कोणतरी हरवतोय त्याच्या मागे पळतोय, नुसतं ते चालू होतं. त्याच्यामुळं आम्ही आज नाही लावला गंध. म्हणूनच मला असं म्हटलं, असं आदुरं आदुरं का वाटतंय, थोडंसं वाटत नाही आहे असं देवाला गेल्यासारखं. पण जाऊ द्या, दर्शन छान झालं, बेस्ट झालं. आता मी पुढच्या वर्षी परत जाईन, माझ्या मैत्रिणींना सुद्धा घेऊन जाईल त्या आल्या तर. सो आजचा व्लॉग एवढाच होता. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.